वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवणार आहे रवा लाडू, खोबरं घालून केलेले रवा लाडू। तर हे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। या वाटीने सगळं घेतलेलं आहे, त्याच वाटीचं माप ठेवले। हे 1 वाटी खोबरं घेतले, 1 वाटी तूप घेतले आणि त्याला हे 3 वाट्या होतं। खोबरं 1 वाटी आणि रवा 2 वाट्या, असं 3 वाटी होते। तर त्याला मी 1.5 वाटी साखर घेतले आणि हे थोडे दुधावरचं मी मलाई घेतलेली आहे साय, आणि हे आपलं किसमिस आहे, काजू, पिस्ता असे मी ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। ही वेलची पावडर आहे। एवढं साहित्य। आता मी रवा आधी भाजून घेते। तर चला आपण गॅसजवळ जाऊया। ही मी इथे कढईत आपण ठेवलेली आणि त्यामध्ये 2 चमचे साधारण तूप टाकले। हे ड्रायफ्रुट्स मी त्याच्यामध्ये तळून घेते। आता हे मी काढून घेते सगळे। त्याच्यामध्ये थोडं तूप घालते आणखी आणि आपला रवा घालते। 2 वाटी रवा घालते आणि चांगलं भाजून घेते। बारीक रवा घेतलेला आहे। आता आपण 5-6 मिनिटं करून घेतलेला आहे रवा भाजून। त्याच्यामध्ये मी हा ओला नारळ किसलेला आहे 1 वाटी तूप घालते आणि तूप आपलं आता अर्धा वाटी व्हायला लागलेलं आहे। आता लागलं तर घालायचं। या खोबऱ्यातलं सगळं मॉइश्चर गेलं पाहिजे, कारण ओलं खोबरं आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। हे क्रीम घालते दुधावरचं जरा 2-3 चमचे, म्हणजे त्याला चांगली टेस्ट येते माव्यासारखी। आणि हा रवा एका परातीत काढून ठेवते। 2 मिनिटं करते, भाजते आणि आपण पाक करायला देऊया। आपलं खोबरं चांगलं भाजलं तर 10-15 दिवस हे लाडू टिकतात, तर लवकर खराब होतात। मलाई टाकून मी चांगलं हे भाजून घेतलं जरा परत। आता गॅस घालवते आणि काढून ठेवते। आता ह्याच्यात मी ही 1.5 वाटी साखर टाकते आणि अर्धी वाटी पाणी टाकते। साखर बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि 1 तारीख आपलं पाक करून घ्यायचं। आता आपली साखर विरघळत आलेली आहे। जरा उकळी आली जरा का मग ते दूध टाकायचं 2 चमचे, म्हणजे त्याच्यावरची मळी सगळी निघते। साखरेमध्ये पण कधी कधी घाण असते सगळी, तर मी आता हे दूध टाकते ह्याच्यामध्ये। बाजूला अशी मळी येईल काढून टाकायची। बघा किती आले ते। काळपट दिसते ना, लाडू पण आपले काळपट वाटतात। आता आपला पाक बघा कसा पांढरा शुभ्र वाटतो। आपला पाक पण होत आलेला आहे। पाणी आलं पाहिजे जरा। ही आता आपली एकतर आलेली आहे बघा। आता रवा ह्याच्यामध्ये टाकून घेते। झाकून घेऊया। गॅस मी बंद करते। असा नरम झालेला आहे, पण तो 1 तास असाच आता काढून परातीमध्ये मी झाकून ठेवणार आहे आणि 15-15 मिनिटांनी तो उघडून खालीवर करायचा। 1 तासांनी लाडू वाढायचे। परातीमध्ये मी आता काढून ठेवते पसरवून, म्हणजे तो चांगला फुलेल पण आतल्या। असा पसरून ठेवायचा आणि 10-15 मिनिटांनी परत त्याचं झाकण उघडायचं आणि मग खालीवर करायचा। असं टाकून ठेवलेलं आहे आता आपण 15 मिनिटांनी परत बघूया। आपले 15 मिनिटं झालेली आहेत, पण हा जरा आता परत खालीवर करूया, परत झाकून ठेवूया। आता आपण हे परत एकदा उघडून बघूया। आता सुकत झालं आपला पाक। अजून जरा वेळ ठेवते मी, आता मी झाकण देऊन ठेवते। आता आपला
रवा हा सुकलाय का बघूया आपण. चांगला फुललेला आहे आणि मस्त झालेला आहे आता हा. त्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकूया. ही ड्रायफ्रुट्स टाकूया थोडे. आता आपला लाडू वळाला बरोबर अगदी झालेला आहे. कोणाकोणाचा कधी कडक झाला तर त्याच्यामध्ये दूध घालून मग ते करू शकतात. आपल्याला काही होणार नाही लागणार आहे. एकदम परफेक्ट झालेलं आहे. दूध पण अर्धी वाटीच आपलं लागलं. वळून घेते. आता मी आधी वळून घेते सगळे, मग गोल चांगले करते. सुकलं तर परत वळत नाही ना म्हणून. तर चला, आपले कसे सुंदर लाडू झालेले आहेत ते बघा. रवा लाडू खोबरं घातलेलं ओलं किती छान झालेले आहेत. आणि आता मी एक फोडून तुम्हाला दाखवते. बघा मस्त एकदम आतून पण झालेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.